बघा, पोलीस भरतीमध्ये संख्या हा जो टाईप आहे किंवा प्रकार आहे किंवा आपण त्याला चॅप्टर म्हणू, हा अतिशय महत्त्वाचा आहे. यावर तुम्हाला पेपरमध्ये 1 ते 2 क्वेश्चन किंवा 3 क्वेश्चन हे नक्की पाहायला मिळते. तर त्याबद्दलचे जे काही छोटे मोठे डाऊट्स आहेत ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक जे टाईप आहे ते कंप्लीट करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर बघा, ऑलरेडी आपले 2 टाईप झालेले आहे. हा आहे आपला तिसरा टाईप. आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, किंवा तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकते की पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता पहिल्या 50 म्हटलेला आहे. जेव्हाही तुम्हाला नैसर्गिक संख्येचा प्रश्न हा स्टार्टिंग पासून विचारला जात असेल किंवा 1 पासून जर सुरुवात होत असेल, तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की जी शेवटची संख्या असते, तर शेवटची संख्या किती आहे म्हणजे कितीपर्यंत विचारलंय, 50 पर्यंत. यावेळेस आपल्याला घ्यायची आहे शेवटची संख्या गुणिला सामोरील संख्या. सामोरील संख्या म्हणजे याच्यानंतरची सामोरील संख्या काय येणार, 51 येणार. म्हणजे इथे घ्यायची 51 आणि भागीला घ्यायची 2. बघा, परत सांगते, आपल्याला जेव्हाही 1 पासून तर 50 पर्यंत किंवा 1 पासून 30 पर्यंत, 1 पासून 20 पर्यंत अशा प्रकारे जर तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली, तर तुम्हाला जी शेवटची संख्या असते त्याची सामोरील संख्या घ्यायची. जशी इथे शेवटची संख्या आहे 50, त्या सामोरील संख्या येईल 51, भागीला घेतले मी 2. आता इथे 2 इथे सरळ सरळ 25ला भाग जाणार. मग तुमच्याकडे उरलं किती, 25 गुणिला 51. आता इथे आपण मल्टिप्लाय करून घेऊ. 51 गुणिला 25, 25 एक 25शी 5, हातचे 2, 25 पाच किती होणार, 125. 125 आणि 2 127. म्हणजे तुमचा आन्सर किती येईल, 1275. म्हणजे 1 पासून 50 पर्यंत जेवढ्याही तुमच्या नैसर्गिक संख्या आहे त्याची बेरीज केली तर किती येणार, 1275.